आज मोबाईल असं म्हणतो ना, आपल्याकडे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, पण अन्न वस्त्र निवारा त्यासोबत मोबाईल सुद्धा झालेला आहे. आणि म्हणून या मोबाईलचे दुष्परिणाम, या मोबाईलचे उपयोग यावरती तो आपल्याशी संवाद साधणार आहे. शिवांश सगळे मंचावर आला. या विद्यार्थ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवांश. ऑफ कर. आम्ही अभ्यास करताना तुझं व्हॉट्सअप चालू असतं, रोज नवं स्टेटस तुझ्या मोबाईल वरती दिसतं, जेवण करताना बाबाचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबाचं पोटी भरलेलं असतं. अगाई जितना स्वयंचं प्रत्येक जाणून घेणं हेच कामांचं. मग दिवसभर ठेवता दिसतं ते आमच्या डोक्यात बसतं. रेखुरणकतेच्या मोबाईल देतात ते लग शांत बसतं. दिसतं ते NTS वाजतं, नाचवतं, हसवतं, खेळवतं आणि कवड्या वयात नको नको ते दृश्य दाखवतं. आम्ही पण आनंदी होतो. तुम्ही तुमचा मोबाईल गपचूप घेता याची साधी बने काही तुम्हाला लागत नाही. कारण ऑनलाईनच्या जगात तुम्ही कधी ऑफलाईन वागत नाही. अहो, शिकल्याच्या कौशल्याने आकार तुम्ही देणारे, आधार आम्ही पडलो तर अस्वस्थ तुम्ही होणारे. दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्ही, पण आज तुमच्यानी आमच्यामध्ये एक दरी पडली आहे. मोबाईलची व्याधी येथे सगळ्यांना दडली आहे, पण लवकरच ह्या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि रणरागांचा हात आजोबांच्या हातात दिला पाहिजे. मोबाईल नाही, मोबाईल देण्याच्या अगोदर राग पूर्ण केला पाहिजे, त्याला राग पूर्ण केला पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा माझा शुभ काला पाहिजे, माझा शुभ काला पाहिजे. स्वराज्य निर्माणासाठी शरीराचे तुकडे बनवताना संयमना सहन करणारा माझा शंभूराज काला पाहिजे, माझा शंभूराज काला पाहिजे. परिस्थिती नसताना, गरिबी असताना पावसावर अभ्यास करणारा, देशातील सर्वात मोठे संविधान लिहिणारा माझे बाबासाहेब काला पाहिजे, माझे बाबासाहेब काला पाहिजे. म्हणून म्हणतो, आई मला माफ कर, कोणता मोबाईल ऑफ कर, कोणता मोबाईल ऑफ कर, कोणता मोबाईल ऑफ कर, कोणता मोबाईल ऑफ कर. कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा, दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. मी जरी मोबाईल फोन असतो तर विचार करताना, मी जर मोबाईल फोन असतो तर काय झालं असतं. सकाळी सकाळी उठल्यावर आबांनी देवाजी मलाच पाहिलं असतं. दिवसभर फक्त मनकट राहिलं असतं. बाबा मला सगळीकडे गेले असते घेऊन, खिशात नसून मी त्यांच्या जगालो असतो पाहून. आई माझ्याकडे बघून